आज आपण घरच्या घरी केसांसाठी रामबाण उपायाचा तेल बनवणार आहे, जे की बरेच समस्या असतात केसांसाठी, जे ते केस गळती होते, केस पांढरे होतात. तर त्यासाठी आज मी तुम्हाला घरच्या घरी असं आयुर्वेदिक तेल बनवून दाखवणार आहे, जे की तुम्ही कंटिन्यू हे लावलं तर अजिबात तुमचे केस गळणार नाहीत. तर त्यासाठी इथं मी 250 ml एवढं खोबरेल तेल घेतलेलं आहे. तर बघू शकता हे घरी बनवलेलं तेल आहे. तर इथं मी 250 ml घेतलेलं आहे. इथं मी जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत, भरपूर अशी जास्वंदीची फुलं घ्यायची आहेत. तर बघू शकता मस्त असे लाल भडक असे फुलं घेतलेले आहेत. कढीपत्ता घेतलेला आहे, इथं मी ताजाच असा कढीपत्ता घेतलेला आहे. आवळे घेतलेले आहेत 3. इथं मी मेथीचे दाणे घेतलेले 2 टेबलस्पून आणि कोरफड घेतलेले आहे. तर आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, इथं आवळ्याचा जो वरचा भाग असतो ना, तर तो काढून घ्यायचा आहे आणि ज्या बिया असतात ना त्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत. इथं तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा अशा कट करून घेऊ शकता. तर इथं मी अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने जो वरचा भाग असतो ना आवळ्याचा तो घेतलेला आहे. जर का तुमच्याकडे आवळे नसतील तर तुम्ही आवळा पावडरसुद्धा घेऊ शकता. पण सध्या आता माझ्याकडे आवळे होते म्हणून मी अशा प्रकारचे आवळे घेतलेले आहेत. आणि सगळे मी आता हे आवळे जे आहेत ते कट करून घेते. आणि आवळ्याचे महत्त्व तर तुम्हाला माहितीच आहे, केसांसाठी काय त्याचा उपाय असतो. आवळा हे नैसर्गिकरित्या चमक देण्यास आपल्या केसांसाठी मदत करते आणि त्याचसोबत केस मजबूत करण्यासाठी सुद्धा मदत करते. त्याच्यामुळे आवळ्याचं रोजचे रोज सेवन पण करा आणि असे केसांना सुद्धा त्याचा खूप फायदा असा आहे. त्याच्यामुळे नक्की तुम्ही आवळ्याचा इथं वापर करा. तर चला मी सगळेच असे आवळे आहेत ते आता कट करून घेते. आवळ्याचे सगळे तर मी तुकडे करून घेतलेले आहेत. आता कोरपडीचे पण आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. पण जे कोरपडीचे साईडचा काटेरी भाग असतो ना तो पण आपल्याला पहिले काढून घ्यायचा आहे. आणि कोरपडीचे तुम्हाला तर महत्त्व माहितीच आहे. कोरपड आपल्या केसांसाठी सिल्क ठेवण्यास आणि चमक आणण्यास मदत करते. आता इथं बघू शकता अशा प्रकारे जो पिवळा भाग असतो ना देठाच्या साईडचा तो आपल्याला पहिला काढायचा आहे. तो कडू असतो त्याच्यामुळे तो घेऊ नका. आणि अशा साह्याने बघू शकता अशा प्रकारे जो काटेरी भाग असतो ना तो काढून घ्यायचा आहे आणि बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत. वरची साल नाही काढले तरी चालेल, कारण आपण हे तेलामध्ये कडवून घेणार आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे फक्त काटेरी बाजू काढायची आहे आणि मग तुकडे करून वापरायचे आहेत. तर चला सगळे जसं मी आता कोरपडीचे पण तुकडे करून घेते. इथं आता मी कोरपडीचे पण तुकडे करून घेतलेले आहेत. आता इथं आपल्याला तेल कडवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथं मी लोखंडी कढईचा वापर केलेला आहे. शक्यतो लोखंडीच कढईचा वापर करा, जेणेकरून अजून जास्त आपलं तेल आहे ते आयुर्वेदिक असं बनेल. तर त्यासाठी इथं आता मी कढई तर गरम करून घेतलेलीच आहे. आता जे सर्व तेल आहे ते घालून घेते. तर इथं मी बरोबर 250 ml तेल घेतलेलं आहे. तुम्हाला किती जास्त करायचं असं तुम्ही इथं क्वांटिटी वाढवू शकता आणि जे पण बाकीचे साहित्य घेतलेले त्याचे प्रमाण वाढवू शकता. आता इथं बघू शकता सगळं मी तेल आहे ते कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. आता इथं मी जे तेल आहे ते पूर्ण असं मेल्ट करून घेते किंवा गरम करून घेते, मगच बाकीचं साहित्य आहे ते घालून घेते. इथं मी तेल आता पूर्ण वितळून घेतलेलं आहे आणि हलकंसं गरम झालेलं आहे. जास्त पण असं कडकडीत गरम करू नका, कारण इथं आपल्याला तेल परत त्याच्यामध्ये पूर्ण जिन्नस आहे ते कडवून घ्यायचे आहेत. आता सगळ्यात पहिले इथं मी आवळा घालून घेतलेला आहे. आवळा घातल्यावर मेथीदाणा घातलेला आहे. मेथीदाण्यामध्ये पोटॅशियम आणि विटॅमिन्स असतात, त्याच्यामुळे खूप गुणकारी असे मेथीदाणे आपल्या केसांसाठी असतात. तिथंच मी कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्त्यामध्ये फॉलिक ॲसिड, फॉस्फरस, विटॅमिन्स यासारखे गुणधर्म असतात आणि केसवाढीसाठी पोषक असतात. त्याच्यामुळे कढीपत्ता आवश्यक वापरा. आता इथं मी जास्वंदीचे फुलं घातलेले आहेत. आता जास्वंदीचे फुलं पण आपल्याला जास्वंदीचे फुलाचे महत्त्व जे आपले केस गळते असतात ना किंवा जे टक्कल पडलेले असते ना, तर ते घातल्यामुळे आपल्या केसांच्या वाढीसाठी पण मदत होते आणि केस गळतीला पण मदत होते. त्याच्यामुळे जास्वंदीचे फुलाची पावडर किंवा अशा प्रकारे तेलसुद्धा तुम्ही करून जिथं टक्कल पडलेलं आहे ना तिथं लावू शकता. आता हे जे आपण सर्व जिन्नस घातलेले आहेत ना ते छान असं कडवून घ्यायचं आहे. फुल गॅस नरता कमी गॅसवरच आपल्याला हे जिन्नस कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. आणि इथं जोपर्यंत जे पण कढीपत्ता, जास्वंदीची फुलं अशी पूर्णपणे काळी पडत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला हे कडवून घ्यायचं आहे, जेणेकरून जो पण त्याचा अर्क आहे ना, जे पण त्यातलं रस आहे ना तो पूर्ण तेलामध्ये उतरेल. त्याच्यामुळे अशा प्रकारे आता पूर्ण तेल आहे ते मी ते कडवून घेते आणि कमी गॅसवरच हे कडवून घेते. 5 मिनटं झालेले आहेत आणि इथं बघू शकता जे पण आपलं तेल आहे ते छान असं कडत आहे. आणि जे आपण जिन्नस घातलेले होता कोरफड, जास्वंदीची फुलं ते घातलेले अजून ते काळे पडलेले नाहीत किंवा करपले नाहीत. तर इथं आपल्याला अजून हे तेल आहे ते कडवून घ्यायचं आहे आणि असं सतत खालीवर करून हे तेल आहे ते कडवून घ्यायचं आहे. तर चला मी अजून 10 मिनटासाठी असंच हे तेल आहे ते कमी गॅसवर कडवून घेते. आता इथं बघू शकता आता अशा प्रकारे जे पण जिन्नस आहे तुम्ही तर बघू शकता अशा प्रकारे जरा थोडंसं त्याचा हलकासा कलर बदललेला आहे. अजून इथं आपल्याला 5 मिनटासाठी हे तेल आहे ते कडवून घ्यायचं आहे.
इथं काय होतं माहिती आहे का, तुम्ही ज्या वस्तू घातलेल्या आहेत ना ते तसंच ठेवल्या तर तेल आपलं लवकर खराब होतं. त्याच्यामुळे छान असं त्या करपेपर्यंत आपल्याला हे तेल असंच कडवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे तुमचं तेल आहे ते जास्त दिवस टिकेल. तुम्हाला तर थोड्या प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही इथं थोडं तेल घेऊ शकता किंवा जे पण साहित्य घेतलेलं आहे ते कमी प्रमाणात घेऊ शकता. तर अशा प्रकारे इथं मी अजून हे तेल आहे ते 5 मिनटं कडवून घेते. इथं जवळ-जवळ 15 मिनिटं लागलेले आहेत हे तेल कडवून घेण्यासाठी. इथं आता छान असं तेल कडलेलं आहे. आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेते आणि बघू शकता अशा प्रकारे आता मी खाली उतरून हे जे तेल आहे ते थंड करून घेतलेलं आहे आणि बघू शकता त्याचं टेक्स्चर बघू शकता किंवा कलर पण बघू शकता. मस्त असं हिरवंगार आलेलं आहे आणि छान असं दाटसर झालेलं आहे. आता इथं आपल्याला हे जे आहे तेल ते वस्त्रगाळ करायचं आहे. तर त्यासाठी इथं मी असं एक पांढरं सुती कापड घेतलेलं आहे. जरा असं झिरझिरच घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं तेल आहे ते छान असं गाळलं जाईल. आता इथं मी एक छोटं पातेलं घेऊन त्याच्यामध्ये असं हे जे साहित्य आहे ते घालून घेते आणि छान असं गाळून घेते. तर चाळणीनं न गाळता आपल्याला अशा प्रकारे कापडानेच चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असं स्मूथ असं तेल आपलं ते मिळेल. तर बघू शकता अशा प्रकारे आता काय करायचं आहे, हे जे कापड आहे ते असं हाताने प्रेस करायचं आहे आणि छान असं तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर बघू शकता कलर तुम्ही बघू शकता आणि त्याचं टेक्स्चर पण बघू शकता. मस्त असं दाटसर झालेलं आहे. बऱ्याच वेळा काय होतं म्हणतात की तेल आहे ते कडलेलं किंवा गरम तेल लावू नये, पण आयुर्वेदामध्ये सांगतात की जे पण आपण तेल खातो किंवा लावतो कडलेलं तर ते गुणकारीच असतं. त्याच्यामुळे इथं अजिबात काळजी करू नका किंवा भिवू नका की गरम केलेलं तेल किंवा आटलेलं तेल असं लावतात. तर इथं बघू शकता पूर्णतः हे तेल मी आहे ते पातेल्यामध्ये गाळून घेतलेलं आहे. आता स्टोअर कसं करायचं, तर आता इथं मी छोटीशी अशी डबी घेतलेली आहे. तुम्ही इथं कुठलं पण भरणी किंवा कुठलं पण भांडं घेऊ शकता. हे तेल आहे ते अजिबात खराब होत नाही. तर आपण कांदा वगैरे काही वापरलेला नाही, त्याच्यामुळे हे तेल आहे ते अजिबात खराब होत नाही. तर अशा प्रकारे आता मी ते हे डब्बीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. आठवड्यातनं आपल्याला 1-2 वेळा तर हे तेल वापरायचं आहे, जेणेकरून आपले केस आहे ते भरपूर असे हेल्दी होतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारचं तेल करून बघा. खूप तुम्हाला पण फरक जाणवेल. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.